ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एनसीबीने आर्यनचे बँक अकाउंट तपासलेत। एनसीबीने एकूण 20 जणांचे बँक अकाउंट्स तपासलेले आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे इन्कम सोर्स काय आहेत याचा तपास सध्या केला जातोय। अनन्या पांडेची चौकशी केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीच्या हाती लागल्याचंही समजतंय। त्याचबरोबर व्हॉट्सॲप चॅट्स पुन्हा एकदा हायकोर्टात सादर केले जाणार आहे। अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेले अंमली पदार्थ हे महाराष्ट्र बाहेरून आणण्यात आले असून ते उच्च प्रतीचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्याचबरोबर आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी अनन्या पांडे हिचं व्हॉट्सॲप चॅट आणि जबाब वापरण्यात येणार आहे। तर आर्यन खानला जामीन अर्जावर एनसीबीला मंगळवारी उत्तर द्यायचं। या उत्तरात एनसीबी आर्यन खान आणि अनन्या या दोघांमधला व्हॉट्सॲप चॅटही सादर करणार आहे। अनन्या पांडे हिचं व्हॉट्सॲप चॅट आणि जबाब एनसीबीच्या दृष्टीने महत्त्वाचा पुरावा असणार आहे। पुढची बातमी बघूया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर जोरदार निशाणा साधला। तर परमबीर सिंग यांच्या वकिलांनी पॉवर ऑफ अटर्नी मुंबईमध्ये सादर केली आहे। यावर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय। आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे पण खटला सुरू आहे अशा खोचक शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परमबीर सिंग यांचा समाचार घेतला। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला। मात्र त्यानंतर परमबीर सिंग गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत। न्यायालयात देखील सुनावणीसाठी ते येत नाही। तपास यंत्रणांसमोरही चौकशीसाठी हजर होत नसल्यानं ते फरार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तक्रारदारच गायब आहे तरी पण केस चालू आहे। तक्रारदार गायब, आरोप करून पळून गेला, कुठे गेला कोणाला माहित नाही, पण आरोप केलेत ना मग खणून काढ। खणलं जाते, चौकशा सुरू आहेत, धाडसत्र सुरू आहे। पण ही जी काही पद्धत आहे हिला कुठेतरी एक चौकट आणण्याचीच गरज आहे। निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। त्यावेळी परमबीर सिंग यांच्या वकिलांनी पॉवर ऑफ अटर्नी सादर केली। अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या व्यतिरिक्त आयोगापुढे सादर करण्यासाठी माझ्याकडे दुसरं काहीही नाही असं नमूद करण्यात आलंय। तर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी याआधीच परमबीर सिंग यांच्या विरोधात गैरजमानती वॉरंट जारी करण्याची मागणी केली है। मैंने बोला है कि वो ऐसा एफिडेविट नहीं कर सकते क्योंकि वो इसके अगेंस्ट बेलेबल वारंट है। वो खुद पहला आके बेलेबल वारंट को वॉश करना चाहिए और फिर ये सब मांग कर सकते। ऐसा नहीं कि वो ऐसे एक एफिडेविट पावर ऑफ अटॉर्नी के थ्रू से करेंगे। राज्य सरकारला परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा लागत नाही। मात्र या प्रकरणाची सुनावणी नियमितपणे सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही हा खटला आणि परमबीर सिंग यांच्यावर जाहीरपणे भाष्य करावं लागलंय। औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। एनसीबीच्या कारवायांवरून एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले जात आहेत आणि यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समीर वानखेडे यांचं समर्थन केलंय। मलिक यांना प्रत्युत्तर देण्यासाठी वानखेडे समर्थ असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले। ते समीर वानखेडे समर्थ आहेत। एखाद्या केंद्रीय कर्मचारी आणि केंद्रीय अधिकाऱ्यावर अशा प्रकारे आरोप करणं याचे जे परिणाम असतील ते असतील आणि त्या परिणाम त्यांना दाखवण्यासाठी जे वानखेडेंनी करायला पाहिजे वानखेडेंनी करावं। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।